ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी आर.जे. उज्ज्वला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. संस्कारची दोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील उदार पितृहृदय ही कथा ऐकणार आहोत. श्यामच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला श्यामची आठवण येत होती. त्याला खरवस फार आवडत असे. श्याम लहान होता तेव्हा गवळवाडीची राधा गवळण श्यामसाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस पाठवला असता कोणी येणारे जाणारे असते तर, श्यामची आई त्याच्या वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली. श्यामच्या आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगणी घेऊन त्याचे वडील पायी पायी दापोलीला यायला निघाले. शाळेची मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूला खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती, कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती, कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचत होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. श्याम व त्याचे मित्र एका झाडाखाली बसले होते व भेंड्या लावीत होते. श्यामला पुष्कळ कविता पाठ होत्या. जवळजवळ सारे नवनीत त्याला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे सगळी येत होती. शिवाय त्याला कविता करण्याचा सुद्धा नाद होता. ओव्या तर त्याला भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. श्याम एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूला, तरी तो त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. त्याला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. सर्वजण भेंड्या लावण्याच्या भरात होती. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यातील एक जण श्यामला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधित आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहे. इतक्यात श्यामचे वडील त्याचा शोध करीत त्याच्याजवळ येऊन ठेपले सुद्धा. श्यामने विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून श्यामला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात श्याम वावरत होता. जरी कशाचे त्याला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे महत्त्व कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम त्याला दिसले नाही. तो आंधळा झाला होता. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी त्याला येऊ लागली होती. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भरू लागला होता. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने त्याला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन त्याला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते.
खरे प्रेम जेच ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला श्यामला लहानपणी मिळाले होते. आज श्याम आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहत होता. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खरवस दिला असता तर शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. श्यामचे आईबाप त्याला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम आज त्याला देता येत आहे. त्याच्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळी पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. श्यामला नकळत, त्यांनाही नकळत त्याचे आईबाप त्याच्या जीवनात, हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते. म्हणून आज श्यामच्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुले श्यामला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट असे म्हणून चिडवतील, ह्याचेच श्यामला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे श्याम पाहत नव्हता. त्याचीच त्याला काळजी होती. त्याच्या प्रतिष्ठेच्या पूजेचा श्याम विचार करीत होता. सारखा आपलाच विचार आपण करत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःला विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? श्यामचे वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या. त्यांनी खरवसाची बोगणी श्यामजवळ दिली. इतर मुले श्यामकडे पाहून फेदीफुदी हसत होती. श्याम शरमला होता. त्याचे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास? टाक उरकून, लाजायला काय झाले? या रे मुलांनो, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खायला लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी खाऊच नाही, 4 चौघांना द्यावे. इतर मुले निघून गेली. श्यामचे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ये रे श्याम, या रे, आपण फन्ना करू, फडशा पाडू, असे तो म्हणाला. सारे खरवसावर घसरले. वडील बाजूला जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. मुले देत होती तर म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. सर्वांनी सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घनघन घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊन, आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. श्यामने ते भांडे तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जायला निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीला जप, गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. सर्वजण शाळेत गेले. श्यामला त्यांची शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा तो कृतज्ञ मुलगा होता असे त्याच्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु त्याला रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठवणारी श्यामची थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? शेकडो बहीण भावांना जर असेच प्रेम निरपेक्ष देईल तर त्याने थोडे अनऋणी होता येईल, एरवी होता येणार नाही. बालमित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला श्यामच्या आई वडिलांचे हृदय किती उदार होते हे कळले. आज आपण उदार पितृहृदय ही गोष्ट ऐकली. धन्यवाद.